आता आम्ही चाललो आहोत पटाया बीचवरती. तर हे आहे 7-Elevenचं स्टोअर. ओके, तिथे तुम्हाला काही खायचं सामान किंवा डे टू डे लाईफला ज्या गोष्टी युजफुल आहेत त्या इथे इझिली तुम्हाला मिळू शकतात आणि इथे रिजनेबल प्राईसमध्ये. तर हे असं आहे आमच्या हॉटेलपासून. आम्ही जस्ट 500 मीटरवरती पटाया बीच आहे. तर आता आम्ही पटाया बीचवरती जातो आहे. तर इथे जागोजागी तुम्हाला मसाज पार्लरच पाहायला मिळतील. जागोजागी म्हणजे हर एक शॉपनंतर तुम्हाला एक मसाज पार्लर पाहायला मिळेल. देन इंडियन रेस्टॉरंट्स पण आहेत इथे ऑप्शन्स. आय रिकमेंड की तुम्ही थाय फूड तुम्हाला ते पाहूनच नाही खावंसं वाटणार. तर आय रिकमेंड हे बघा, भरपेट खाना. हे पण एक इंडियन रेस्टॉरंटच आहे. पालक पनीर, आलू पराठा, व्हेज नूडल्स. तर ऑफकोर्स इथं इंडियन्स 90% टुरिस्ट हे इंडियन लोकच आहेत. तर हे ऑप्शन असणं गरजेचं आहे इथे. सो हे बघा, हे आहे स्ट्रीट मार्केट इथलं. त्याच्यानंतर आम्ही वॉकिंग स्ट्रीट आणि नाईट मार्केटला पण व्हिजिट करणार आहोत, पटाया नाईट मार्केट. तर तिथे गेल्यानंतर पण खूप मोठं मार्केट आहे ते. तर अवेलेबल ऑप्शन दाखवेल. हे बघा, हे मसाज पार्लर, देन हे डेंटल क्लिनिक. सो इकडे पहा, बेस्ट मार्ट म्हणून एक आहे जिथे तुम्हाला चॉकलेट्स वगैरे मिळू शकतात. देन आईस्क्रीम पार्लर. सो हो, हे इथे बघितलं तर भरपूर सारे इंडियन लोक ॲज अ टुरिस्ट आहेत इथे आलेले. सो आपण आता बघूया पटाया बीचवरती जाऊन थोडासा बीच एक्सप्लोअर करू. इथे काय आहे काही नाही लक्षात येईल. सो हे बघा, सिग्नल लागलं इथं, वी कॅनॉट गो. ओके,